साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज. छत्रपती राजश्री शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्त धर्मा भोसले सोशल फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तके वाटप करण्यात आले. छत्रपती राजश्री शाहू महाराज स्मृती शताब्दीनिमित्त धर्मा भोसले सोशल फाउंडेशन आणि माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्या संकल्पनेतून 9वी व 10वीच्या 100 विद्यार्थ्यांना आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते मोफत शालेय पुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी मनोज गुलवाल, पत्रकार अविनाश कुलकर्णी, विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे, रावसाहेब पाटील, माऊली पवार, अंबादास करगुडे, सुरेश पलमारी, आशुतोष तळसे, तिरुपती परकीपंडला, वाहिद बिजापुरे, गणेश डोंगरे, समीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार धर्मा भोसले सोशल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. तदनंतर नगरसेवक विनोद भोसले यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. 10वीच्या विद्यार्थ्यांना ती पेड करून ते घ्यावी लागतात, त्याचं शुल्क त्यांना भरावं लागतं. परंतु आमच्या या भागामध्ये ज्या चाळी विधी कामगारचा परिसर आहे त्या ठिकाणी काही लोक हे अफोर्ड करू शकत नाहीत आणि त्याकरता म्हणून आम्ही आवाहन केलं की जे 100 लोक असतील की ज्या छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी त्यांची पूर्ण हयात शिक्षण आणि आरक्षण या विषयावर त्यांनी घालवली आणि त्यांच्या स्मृती शताब्दीचं हे वर्ष असताना आपण त्याचं औचित्य साधून या उपक्रमात सुरुवात का करू नये असं मला वाटलं आणि धर्मा सोशल फाउंडेशनच्या वतीनं, कारण की माझ्या वडिलांचा पिंड पण शेवटी त्यांचं सर्व कामगार कुटुंबात सुद्धा जन्मले आणि कामगार कुटुंबातच ते लहानाचे मोठे झाले आणि त्या कामगारांना काहीतरी मदत मिळावी आणि सामाजिक दायित्व काहीतरी आपण पूर्ण करावं असं आम्हाला वाटलं. आम्ही सर्व मित्रांनी ठरवलं की आपण 100 मुलांना ते पुस्तकं देऊ आणि खरं तर आपण जशी पैशाची बँक जी असते तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये एक पुस्तक पेढी तयार व्हावी, कारण की आता जी पुस्तकं मी या विद्यार्थ्यांना देणार आहे ती त्या पुढच्या चांगली वापरून त्यांनी पुढच्या पिढीला ती पासून करावीत असं मला वाटतं की आजच्या 9वीच्या विद्यार्थ्यांनी पुढच्या 10वीच्या बॅचला मदत करावी, 10वीच्या विद्यार्थ्यांनी परत 9वीच्या असं अल्टरनेट त्यांना मदत केली तर मला वाटतं समाजातील एका मुलांना आपण या ठिकाणी शिकायला प्रोत्साहन दिल्याचं होईल आणि येणाऱ्या काळामध्ये एक अशा प्रकारची पुस्तक पिढी निर्माण करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या प्रकारे या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही ती मदत करणार आहोत. आणि प्रामुख्यानं हे फाउंडेशन स्थापन करण्यामागच हा उद्देश होता की शिक्षण आणि आरोग्य ह्या प्रामुख्याने या 2 विषयावर या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत. आणि मागं कोविडच्या काळामध्ये तुमच्या शुभस्तेच आम्ही सेवारत्न हा पुरस्कार जवळजवळ सोलापूर शहरामध्ये डॉक्टर आणि बाकीचे जे हाय लेवलचे स्टाफ सोडून अविनाशका आपण कुणाला दिलं होतं की जे खाली नर्सेस असतात की ज्यांनी कोविडमध्ये खालच्या स्तरावर काम केलंय अशा लोकांना आपण या ठिकाणी ते सेवारत्नाचा पुरस्कार दिला होता. आणि अशा प्रकारे अनेक उपक्रम या सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही राबवणार आहोत. आणि खरं तर ही सर्व करण्याची प्रेरणा मला सांगायला आनंद वाटेल की आमचे नेते आदरणीय प्रणिती शिंदे असतील, माझे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, यांच्या प्रेरणेनं आम्हाला ही अशी उर्मी आणि ऊर्जा मिळते. दरम्यान धर्मा भोसले फाउंडेशनने अत्यंत चांगला उपक्रम घेतला असून फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक आमदार प्रणिती शिंदे यांनी केलं. समोर आलंय ते म्हणजे 8वीच्या नंतर आपलं जे फ्री एज्युकेशन आहे, RTE ज्याला म्हणतात, राईट टू एज्युकेशन, ते फक्त 8वी पर्यंत आहे राज्य शासनाचं. पण त्याच्यानंतर जे असतं ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं असतं आणि ते 8वी नंतर 12वी, 8वी ते 12वी ते फ्री नसतं, ते मोफत नसतं. आणि सर्वात जास्त ताण जो असतो तो 8वी नंतरचा असतो. सिलेबस वाढतं अचानक, ॲक्च्युली ओव्हरनाईट. आम्हाला तर तसं वाटलेलं त्यावेळेस. 8वीपर्यंत मजा येते शाळेत, पण त्याच्यानंतर फुल टेन्शन सुरू होतं. आणि तेव्हा जेव्हा गव्हर्नमेंट शासनाचं असिस्टन्स लागतं किंवा जेव्हा शासनाने ॲक्च्युली खरा हात धरला पाहिजे तेव्हा ते तळागाळातल्या मुलांना जो आर्थिक बळ मिळाला पाहिजे अभ्यास करण्यासाठी ते नसतं. ह्या पार्श्वभूमीवर अविनाशजी, आम्ही आमचं परवाच महाराष्ट्रामध्ये नवसंकल्प शिबिर झालं. उदयपूरमध्ये आमचं नॅशनल लेवल झालं आणि महाराष्ट्रात, आणि त्यामध्ये जी आमची समिती होती, युवकांची समिती होती, आम्ही प्रत्येक समितीने डेक्लरेशन केलं, म्हणजे महाराष्ट्राचं पुढचं रोडमॅप ठरवलं. आणि त्या रोडमॅपमध्ये आम्ही असं ठरवलं की 8वी ते 12वी पण शिक्षण मोफत झालं पाहिजे आणि ती मागणी आम्ही केंद्र शासनाकडे करणार आहोत. हे खरं तर कोणाला दोष नाही देतो, पण आश्चर्य की अजूनपर्यंत नाही झालं. खास करून मुलींसाठी पण ते व्हायला पाहिजे होतं, पण आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ती मागणी रेटून धरली आहे
आणि की 8वी ते 12वी पण शिक्षण मोफत झालं पाहिजे. तर त्याचा पाठपुरावा आम्ही नक्की करणार आहोत. पण त्याची सुरुवात मला असं वाटतं सोलापुरातून विनोददादांनी केली आणि तुम्ही आज पुस्तकं टेक्स्टबुक्स जे आहेत ते मुलींना मोफत देत आहात. ही खूप मोठी गोष्ट आहे. आत्ताच विनोदाचा भाग म्हणजे विनोद भोसलेजींशी मी बोलत होती आणि मी त्यांना सहज विचारलं की कधी कधी तुम्हाला, आणि मी 40 वर्षाची आहे, विनोदजी तुम्ही 37. मी त्यांना विचारले कधी कधी तुम्हाला स्वप्न पडतात का की आपलं पोर्शन झालं नाही आणि पेपर द्यायला लागतो? तर ते म्हणाले हो नाही, मला स्वप्न पडतं, मला अजूनही स्वप्न पडतं. मला असं 80% ह्या आपल्या सगळ्यांना ते स्वप्न पडत. ते टेन्शन म्हणजे पोर्शन कम्प्लीट झालं नाही आहे अभ्यास आणि आपल्याला, आणि सकाळ आहे, पेपर द्यायला लागतोय आणि काही अजून आपली 4-5 पुस्तकं राहिली आहेत मग करण्याची. अशी स्वप्न मला अजूनही पडतात. म्हणजे इमॅजिन की किती इम्पॅक्ट त्या पुस्तकाचा होतो आपल्या मनावर. आणि मी तुम्हाला खरं सांगते, शाळेत आपण जो अभ्यास करतो तो आपल्याला, म्हणजे आय थिंक मला असं वाटतं आपण 80-90 वर्षाची होईपर्यंत त्या पुस्तकांमध्ये जे लिहिलं असतं ते आपल्याला आयुष्यभर आठवतं. कदाचित कॉलेजमध्ये जो अभ्यास करतो ते एवढं आठवत नाही, पण शाळेतला अभ्यास माहीत नाही ते टीचर ज्या पद्धतीत शिकवते की कारण का आपलं मन त्यावेळेस एकदम कोमल असतं म्हणून आपल्याला आठवतं. हा अभ्यास तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. आणि म्हणून आज जे विनोददादा तुम्हाला पुस्तकं देत आहेत ती पुस्तकं तुमच्यासाठी ट्रेजर असणार आहे, संपत्ती असणार आहे. आपण दसऱ्याला आई सरस्वतीची पूजा करते तेव्हा नेहमी शाळेतली पुस्तकं त्या मंदिरात पहिले पोचत असतात. वह्या, पुस्तकं, आपली रुलर, पेन्सिल बॉक्स. तर त्याचं महत्त्व तो आहे की ते आपण कधीच विसरत नाही, जे आपण 8वी, 9वी, 10वीत शिकतो किंवा त्याच्या आधी शाळेत शिकतो. आणि म्हणून ही तुमची संपत्ती आहे. कधी कधी पुस्तकांचा कंटाळा असतो, उद्याचं टाइम टेबल, बॅग भरायला, बॅग हेवी वाटते वगैरे, पण ती पुस्तकं खूप, म्हणजे ॲक्च्युली आता मला असं वाटतं की मी ती रद्दीत नसती दिली ती पुस्तकं तर आज ती खरंच ट्रेजर असती. आणि मग ती काही 3-4 वर्षांचा सिलेबस बदलते आणि पुस्तकं मिळत पण नाही. आम्ही शाळेत असताना आम्ही शेक्सपियर पण शिकलो होतो त्यावेळेस. तर ते शेक्सपियरचे अजूनही त्यांचे जे डायलॉग्स म्हणजे ते आहेत ते मर्चंट ऑफ व्हेनिस असेल, जुलियस सीझर, ते अजूनही आम्हाला लक्षात आहेत. किंवा हिंदीमधल्या प्रेमचंदच्या सगळ्या त्या हे, किंवा कविता काबुलीवाला, हे सगळं अजूनही आम्हाला लक्षात आहे. सो तुम्ही ॲक्च्युली अभ्यास म्हणून नाही पण एक ट्रेजर ज्याला म्हणतो, एक नॉलेज म्हणून आहे. तुम्हाला ती सरस्वती स्वयं तुमच्या आज दारापर्यंत येते. ह्याचा आपण सगळे मुलं मुली म्हणून मिळून रिस्पेक्ट करूया, आदर करूया. आणि मला असं तुमचे सोशल मीडिया आणि मोबाईल आणि कम्प्युटरपेक्षा हे जे टेक्स्टबुक्स असतात ना, जे आपण काढू शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो, ज्याचा आपण सुगंध घेऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. यानंतर धर्मा भोसले सोशल फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी अमोल भोसले, शाहू सलगर, बसवराज कोडी, अमित राठोड, श्रीकांत गायकवाड, ज्ञानेश तुप्पद, भास्कर पवार, प्रेम कदम यांच्यासह विनोद भोसले मित्रपरिवार व धर्मा भोसले सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.